मागच्या वेळेस 1000 पर्यंत पाढे पाठ केले होते मी. यावेळेस 2200 पर्यंत पाढे पाठ करून आले आहे आणि त्याची पूर्ण स्क्रिप्टच आणलेली आहे. स्क्रिप्टच आहे का? बर, म्हणजे आमच्यासाठी आणली आहेस तू? ठीक आहे. तुझ्याकडे तर काय आतमध्ये छापखानाच आहे इथं. मग आता काय करायचं? पाडा पाडा. ते 1000 पर्यंत तर त्याला येतच होते. हो हो. आता त्यांनी 1000 ते 2200 असे 1200 पाढे अजून पाठ केलेत. यस. आणि किती दिवसात पाठ केलेस हे तू? 7 दिवसात. किती तास दिवसात ना? रोज 17 ते 18 तास याप्रमाणे. 119 ते 136 तास याप्रमाणे. चल आता पाढे नाही बोलणार तुला. हा मग मला क्यूब्स सांगायचे. क्यूब्स. यस. 56चा क्यूब. 1,75,616. तू आता कॅल्क्युलेशन केलेस का? तो आठवलास? आठवलंच. चार्ट आठवलास? यस. बर, चार्ट आठवलास तर 57चा पण सांग मग. 1,85,193. 89चा सांग. 70, 49, 69. 74चा सांग. 40, 52, 24. त्याचप्रमाणे महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी 51 कसोटी शतक मारलेले आहे. ते मी जसंच्या तसं पाठ केलेलं आहे. जसं जर तुम्ही 26वे शतक विचारलं तर त्याने किती रन मारले, कोणत्या स्टेडियमवर मारले, कोणत्या तारखेला मारले. 14वे शतक. 14वे शतकात त्याने 148 रन मारले होते. श्रीलंका सोबत मारले होते, मुंबईला मारले होते आणि त्या दिवशी वार होता. त्या दिवशी तारीख होती 4 डिसेंबर 1997. रिझल्ट काय होता मॅचचा? मॅचचा रिझल्ट होता ड्रॉ. पण तुला माहिती आहे का, ही म्हणजे अद्भुत आहे काहीतरी तुझी कला, की म्हणजे याला म्हणतात आपण पिक्चर मेमरी असं म्हणू त्याला. आणि यावेळेस मी नवं घेऊन आलेलो आहे. मागच्या वेळेस फक्त 100 वर्षापर्यंतचे सांगितले होते मी. यावेळेस तुम्ही शिवाजी महाराजांच्या काळातले पण विचारले, 17व्या शतकातला पण एखादी तारीख विचारली, त्याचा वार मी सांगू शकतो. अच्छा, ऑडियन्स मधनं कोणी? 19 फेब्रुवारी 1660. त्या दिवशी वार होता सोमवार. बरोबर आहे. अरे असं नाही रे, असं नाही. तुम्हाला कळते तुमची मेमरी किती अफाट आहे, तुमचं पाठांतर. आणि हे बघ, ज्योतिष लोक असतात ना, ते आम्हाला नेहमी सांगतात पास्ट वगैरे. फ्युचर आम्हाला वाटत नाही सांगतात की नाही. चल फ्युचर सांग. ए लिग 6 मार्च 3003. कुठे असणार आणि वार? रविवार. रविवार. रे बघ मागे बघ. हे कशाला घेतलं आता? हे यासाठी घेतलेलं आहे की 2चे डबल 4, 4चे डबल 8, 8चे डबल 16. हे धर तू अशी मी आता. डबल सांगणार आहे आता. डबल काय काय काय? नाही सर, 2 दुने 4, 4 दुने 8, 8 दुने 16, 16 दुने 32, 32 दुने 64, 64 दुने 128, 256, 512. इकडे फक्त टॅली करून. 64 पासून सुरुवात कर. 128, थांबे. 256, हा 512, हा 1024, हा 2008, हा 4096, हा 8192, हा 16384, हा 32368, हा. 65536, 1,31,072, हा. 2,62,144, 44. हा 5,24,288, 10,48,576, 20,97,152, हा. 41,94,304, जरा थांब. काय किती? 41,94,304, हा पुढे. 8,388, 608, हा 16,777, 216, हा 33,554, 432, हा 67, 108, 864, हा 134, 217, 728, हा 268, 435, 456, थांबाये. हा 536, 870, 912, हा 1,073, 741, 824, हा 2,117, 483, 648, 4,294, 967, 496, 296 सॉरी, 8,58,99,34,592, 17, 17, 98, 69, 184,
हा 34 35 97 38 368 हा 68 71 94 76 736. त्यानंतर 137 438 953 472. त्यानंतर 274 877 906 944. त्यानंतर 549 755 813 888. तू काही याडा आहेस का? हा तू याडा आहे. चल लपाछपी खेळू आपण. हा लंगडी पाणी खेळू भावड्या. चल कुठे ह्याच्यात पडायला लागलायस तू? अरे हे काय करतोस तू? सर मला काय वाटतं हा वेगळ्या स्तरावरचा माणूस आहे. कुणाच ठाऊक मला माहित नाही. तुझ्या मनात काय आहे याच्या पुढे करायला? माझी तर एकच इच्छा आहे की आहे ना, गणितातली जे गणित जो सर्वांना भीतीचा विषय वाटतो तो, ज्यात मेन म्हणजे आकडेमोड, ती आकडेमोड आणखी सोपी करावी आणि त्याचे मी वेगवेगळे फॉर्म्युले बनवून एक पुस्तक छापावं आणि त्या पुस्तक तो सर्वांपर्यंत पोचावं आणि गणित सोपं व्हावं, हीच माझी इच्छा आहे.